2024 मध्ये मनी मॅनिफेस्टेशन हे तुमचं गोल असेल, तर हा आणखी एक महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यासाठी. याच्या आधीसुद्धा काही व्हिडिओज आले आहेत. ते सुद्धा तुम्ही नक्की चेक करा आणि या सगळ्या टिप्स फॉलो करून तुमचं मनी गोल कंप्लीट करा. आजच्या व्हिडिओमध्ये एक महत्त्वाचा पॉईंट आपण कव्हर करणार आहोत आणि तो म्हणजे एनर्जी बॅलन्स. नमस्कार, मी स्मिता निराळे. युनिवर्समधल्या सगळ्या गोष्टी एक एनर्जी असतात. सगळ्या गोष्टी म्हणजे लिव्हिंग थिंग्स, नॉन लिव्हिंग थिंग्स, सगळ्या गोष्टींमध्ये एकच युनिव्हर्सल एनर्जी असते. आणि आपण जसं एक एनर्जी आहोत तसं मनीसुद्धा एक एनर्जी आहे. मग मनी ही जी एनर्जी आपल्याला हवी असते, आपल्याला जी अट्रॅक्ट करायची असते, त्याच्या अगेन्स्ट आपल्याला काहीतरी व्हॅल्यू द्यायची असते. हे एक्सचेंज ऑफ एनर्जी असतं. युनिवर्स नेहमी एनर्जी बॅलन्स क्रिएट करत असतो. त्यामुळे आपल्याला जर एक्स अमाऊंट अट्रॅक्ट करायची असेल, एक्स अमाऊंट ऑफ मनी आपल्याला मॅनिफेस्ट करायचा असेल, तर त्याच्या अगेन्स्ट आपल्याला एक्स अमाऊंट ऑफ सर्व्हिसेसची व्हॅल्यू द्यावी लागते. म्हणजे तुम्ही जॉबमध्ये असाल किंवा बिझनेस असेल, कुठल्याही करिअर मध्ये तुम्ही असाल, तुमचं जे काही करिअर असेल त्या करिअरला किंवा तुमच्या कामाला 10x व्हॅल्यू जेव्हा दिल्या जाते, तेव्हाच जास्त मनी अट्रॅक्ट होत असतो. जर अगदी ट्रान्झॅक्शनल राहिलं की मला एवढा पगार मिळतोय, एवढी माझी सॅलरी आहे, तर मी तेवढंच काम करेन, तर मग मनी मॅनिफेस्टेशन एका लिमिटच्या बाहेर होणार नाही. कारण इट इज ऑलवेज एक्सचेंज ऑफ एनर्जी. जेवढी एनर्जी आपण देणार इन द फॉर्म ऑफ सर्व्हिसेस, तेवढेच पैसे आपल्याकडे येत असतात. मग आपल्याला जर जास्त मनी अट्रॅक्ट करायचा असेल, तर आपल्याला जास्त सर्व्हिसेस द्यायला पाहिजेत. आणि आधी आपल्याला जास्त सर्व्हिस किंवा जास्त व्हॅल्यू द्यावी लागते, मग आपल्याकडे मनी येत असतो. मग आपल्या कामामध्ये आपल्याला 10x व्हॅल्यू ॲड करायला पाहिजे, मल्टिपल टाइम्स व्हॅल्यू ॲड करायला पाहिजे. तेव्हा आपल्याकडे मल्टिपल टाइम्स मनी अट्रॅक्ट होत असतो. आणि हे कुठल्याही प्रोफेशनमध्ये लागू पडत असतं. जेवढी एनर्जी किंवा जेवढी व्हॅल्यू आपण दुसऱ्यांना देतो, आपल्या कामाला देतो किंवा आपल्या क्लायंट्सना देतो, आपल्या जॉबला देतो, आपल्या बिझनेसला देतो, तेवढीच व्हॅल्यू किंवा तेवढीच एनर्जी किंवा तेवढेच पैसे आपल्याकडे येत असतात. मग इट्स व्हेरी ऑब्वियस की आपल्याला जास्त पैसे अट्रॅक्ट करायचे असतील, तर आपल्याला जास्त व्हॅल्यू द्यायला हवी. बऱ्याच वेळेला असं होत असतं की जेवढे मला पैसे मिळत आहेत तेवढीच मी व्हॅल्यू देणार, तेवढंच मी काम करणार, असं ट्रान्झॅक्शनल विचार केला जातो. आणि अशा वेळेला मग एका सर्टन अमाऊंटच्या पुढे मनी मॅनिफेस्टेशन होत नाही. याच्या उलट आणखी असे काही लोक असतात की फक्त माझा फायदा झाला पाहिजे, मला कमी काम करावं लागलं पाहिजे आणि मला सॅलरी किंवा पैसे मात्र जास्त आले पाहिजे, असा विचार करत असतात. किंवा काही जण असेही असतात की जे दुसऱ्यांच्या सर्व्हिसेसचा बेनिफिट घेत असतात आणि एक्सचेंजमध्ये तसं काही देत नसतात. असा विचार करत असतात की फक्त माझा फायदा व्हावा किंवा माझ्याकडे पैसे यावेत आणि त्याच्या अगेन्स्ट काही द्यायचा त्यांचा विचार नसतो किंवा त्यांच्याकडून ते होत नसतं किंवा त्यांना त्याची आयडिया नसते. मग अशा वेळेला मनी मॅनिफेस्टेशन एक तर होत नाही किंवा झालं कुठून तरी, समजा काही कारणाने पैसे जरी आले तरी ते कुठल्या तरी पद्धतीने निघून जातात. कारण युनिवर्स हे एनर्जी बॅलन्स क्रिएट करत असतो. जर तेवढी व्हॅल्यू दिलेली नसेल त्या पैशाच्या अगेन्स्ट, तर ते पैसे कुठल्या तरी फॉर्ममध्ये निघून जातात. काहीतरी अनपेक्षित खर्च येतात, काहीतरी महत्त्वाच्या वस्तू तुटतात, व्हॅल्युएबल वस्तू हरवतात किंवा जीवनामध्ये काहीतरी प्रॉब्लेम्स येतात की जिथे खर्च येऊ शकतो किंवा मे बी रिलेशनशिप प्रॉब्लेम्ससुद्धा येऊ शकतात, हेल्थ प्रॉब्लेम्स येऊ शकतात, मेडिकल एक्सपेन्स होऊ शकतो. अशा कुठल्याही प्रकारचे प्रॉब्लेम्स लाईफमध्ये येत असतात जेव्हा व्हॅल्यू ॲड न करता फक्त पैसे घेतल्या जातात किंवा तशी अपेक्षा केल्या जाते किंवा असा विचार असतो.
युनिवर्स हा अशाच लॉवर चालत असतो. एनर्जी हा एक एनर्जी लॉ आहे. युनिवर्स नेहमी कुठल्याही एनर्जीचा बॅलन्स क्रिएट करत असतो. मग आपल्याला जर जास्त मनी अट्रॅक्ट करायचा असेल, तर आपल्याला त्या मनीसाठी जास्त व्हॅल्यू द्यायला हवी. मगच आपल्याकडे जास्त पैसा येणार आहे. हा एक खूप महत्त्वाचा पॉइंट आहे. हा तुम्ही नक्की फॉलो करा, लक्षात घ्या. आणि मनी मॅनिफेस्ट करायचा असेल तर कुठल्या तरी फॉर्ममध्ये काहीतरी व्हॅल्यू ॲड करा. लोकांना मदत करा. लोकांना तुमच्याकडे जे नॉलेज असेल ते नॉलेज द्या. तुमच्याकडे जे काही तुम्ही दुसऱ्यांना देऊ शकत असाल, त्या गोष्टी तुम्ही दुसऱ्यांना द्या. दुसऱ्यांना समजा तुम्ही काही शिकवू शकत असाल, तर तसं करा. कुठल्याही फॉर्ममध्ये तुम्ही लोकांना व्हॅल्यू द्या. या सोसायटीला व्हॅल्यू द्या. या युनिव्हर्सला व्हॅल्यू द्या. मग ते मल्टिप्लाय होऊन तुमच्याकडे येईल. तुम्हाला जर मनीमध्ये काही चॅलेंजेस असतील, करिअरमध्ये काही चॅलेंजेस असतील, तर त्याचं रूट कॉज कुठे आहे? तुमचा काय माइंडसेट आहे? आणि या लाईफमधल्या चॅलेंजेसचं रूट कॉज कुठे आहे आणि ते कसं दूर करायचं, हे सगळं तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, तर तुम्ही आमच्या फ्री मॅजिकल होपोनोपोनो वर्कशॉपमध्ये या. हा वर्कशॉप एव्हरी संडे संध्याकाळी 7 वाजता होत असतो. आणि हा अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर तुमचं नाव रजिस्टर करा. आय होप आजच्या व्हिडिओतली ही माहिती तुम्हाला व्हॅल्युएबल वाटली असेल. ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये सुद्धा शेअर करा. बऱ्याच लोकांना ही इन्फॉर्मेशन नसते, त्यामुळे चुकीच्या स्टेप्स घेतल्या जातात. तर नक्की तुमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये शेअर करा. आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. पुढे येणाऱ्या व्हिडिओचं तुम्हाला याच्यामुळे नोटिफिकेशन मिळेल आणि तुमचे मॅनिफेस्टेशन्स इझी होतील. आणि मॅनिफेस्टेशन इझी करण्यासाठी, तुमच्या लाईफमधले प्रॉब्लेमचं रूट कॉज दूर करण्यासाठी आणि जीवनामध्ये पॉझिटिव्हिटी आणण्यासाठी आमचा फ्री मॅजिकल होपोनोपोनो वर्कशॉपसुद्धा अटेंड करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. नेहमी हॅपी राहा, खुश राहा. थँक्यू.